च्या निमित्तानं ठाणे शहरामध्ये आणि या ठिकाणी मोठ्या आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये नादब्रह्म इडलीच्या नवीन शाखेचा नवीन दालनाचा नवीन पर्वाचा हा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झालाय। आपल्या सोबत आहे सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री पौर्णिमाजी अय्यर मॅडम, आपल्या सोबत आहे सुप्रसिद्ध सिने अभिनेते वरदजी चव्हाण साहेब। तुमचं दोघांचंही या नादब्रह्म इडलीच्या ठाण्यातील शाखेमध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। सर्वात प्रथम कसं वाटतंय? सुरुवातीला आपण पौर्णिमाताईंना विचारू, नंतर वरदादाकडे जाऊयात। खूप छान वाटतंय, मला खूप आनंद झाला इथे येऊन। इडली पण मस्त आहे मी खाऊन खुश झाले, त्यामुळे मला तर खूप आनंद आहे आणि माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा। काही काळजीच करायची गरज नाही, नादच नाही करायचा, नादब्रह्म इडली आहे। 10 रुपयामध्ये संकल्पना कशी वाटते ताई? अरे खूप छान, म्हणजे बाहेर 15-20 रुपये वडापाव, त्यापेक्षा इडली आणि सांबार चटणी असेल तर खुश होणार लोक नक्की। आणि जाता जाता एकदा करा टेस्ट, नादब्रह्म इडली सर्वात बेस्ट। एकदा करा टेस्ट, नादब्रह्म इडली बेस्ट। नादब्रह्म एकदा करा टेस्ट, नादब्रह्म इडली बेस्ट। खूप खूप धन्यवाद। वरद दादा, कसं वाटतं आज इडलीचा आस्वाद घेतल्यानंतर आणि हे शॉपचं पाहणी केल्यानंतर? नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वप्रथम जितेंद्र दादा, जान्हवीताई यांचे खूप खूप आभार की त्यांनी मला या ओपनिंगला बोलवलं। त्याचबरोबर दत्तात्रय साहेबांचे पण मी खूप खूप आभार मानू इच्छितो। आत्ताच आम्ही यातली इडली टेस्ट केली आहे आणि मला सगळ्यात जास्त आवडलेली ती थट्टे इडली होती। त्याचा जो काही फ्लेवर होता, जो इसेन्स होता, त्याचबरोबर त्याचं जे सांबार त्याच्याबरोबर जे मिळतं ते सगळंच चविष्ट होतं। म्हणजे 10 रुपयाची इडली मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही ट्राय कराच, पण थट्टे इडली ही जी यांची स्पेशालिटी आहे ती मला पर्सनली खूप आवडली आहे आणि ती पण अशी काही फार महाग नाही आहे, आपल्या बजेटमधलीच आहे। सो मी सगळ्यांना विनंती करतो की ठाणा स्टेशन अगदी जवळ हे आउटलेट आहे नादब्रह्म इडलीचं। सो सगळ्यांनी या आउटलेटला नक्कीच व्हिजिट करा आणि मराठी माणसांनी उचललेलं एक मोठं पाऊल आहे, याला आपण सपोर्ट करणं तेवढंच खूप गरजेचं आहे। जाता जाता पुन्हा एकदा करा टेस्ट, नादब्रह्म इडली सर्वात बेस्ट। एकदा करा टेस्ट, नादब्रह्म इडली सगळ्यात बेस्ट। धन्यवाद, तुम्ही दोघंही या कार्यक्रमाला आलात। कार्यक्रमाची शोभा वाढली त्या